एक मुद्दा पण दोन मोर्चे आणि दोघंही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं काही जणांना वाटत होतं, पण झालं उलटच। दोघांनी आपापल्या नेतृत्वात एकाच विषयावर अवघ्या 2 दिवसाच्या फरकाने मोर्चे जाहीर केले। विषय आहे हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषा धोरणाविरोधात आवाज उठवायचा। पण हे खरंच केवळ भाषेच्या प्रश्नासाठी आहे की ठाकरे विरुद्ध ठाकरे यांची राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ सुरू आहे? चला जाणून घेऊया अधिक माहिती। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार का यावरून जोरदार चर्चा सुरू असताना आता या दोघांनी आपल्याच नेतृत्वात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट आणलाय। हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे शनिवारी 5 जुलै तर उद्धव ठाकरे सोमवारी 7 जुलैला मोर्चा काढणार आहेत। विशेष म्हणजे दोघांनीही सर्वपक्षीय नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। राज ठाकरे 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून सकाळी 10 वाजता मोर्चा काढणार आहेत। त्यांनी स्पष्ट केलंय कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, हा फक्त मराठी माणसांचा मोर्चा असेल। शिक्षण मंत्री दादा भुसे भेटून गेले तरी राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरण धुडकावून लावलं। ते म्हणाले महाराष्ट्राचं मराठीपण हरवतंय, सीबीएसई शाळा वाढतायत, केंद्र मराठीवर दबाव टाकतंय आणि राज्य सरकार हे निमूटपणे स्वीकारतंय। म्हणूनच हा लढा आहे कटाविरुद्ध आणि मराठीच्या अस्मितेसाठी। पण गंमत अशी की राज ठाकरेच्या घोषणेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी 7 जुलैला मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली। त्यातही सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। आता प्रश्न उभा राहतो, हे दोघं खरंच मराठीसाठी लढतायत की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगळ्या मार्गाने चाललेत? एकाच विषयावर दोन मोर्चे म्हणजे एक वाक्य तर नाही की एकमेकांवर अविश्वास? मराठीसाठी जर असं खरंच मनापासून लढायचं असेल तर या दोघांना एकत्र येण्यास काय अडचण आहे? का अजेंडा मराठीचा नाही तर मंच आणि माईक आपापला ठेवायचा हेच खरे उद्दिष्ट? मोर्चा कुणाचाही असो, लढा खराच असेल तर मराठी जनता त्यात सामील होईल। तुम्हाला काय वाटतं? ठाकरे विरुद्ध ठाकरे हा खरंच मराठीसाठीचा लढा आहे का की पुढील निवडणुकांसाठीचा सराव मोर्चेबाजी? खाली कमेंट करा आणि आपला विचार मांडाच। आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।